नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण बऱ्याच जणांचं चालू असेल आणि सर्वजण अगदी श्रद्धेनं भक्तिभावानं हे पारायण करत असतील. आता गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची समाप्ती किंवा उद्यापन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन कशा प्रकारे करायचं, किती नैवेद्य बनवायचे, ब्राह्मण किंवा वैवाहिक जोडपं मिळालं नाही तर काय करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ हातात घेऊन जय जयकार कसा करायचा हे सगळं अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, कारण उद्यापन करताना एक छोटी चूक झाली तरी पारायणाचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत माहिती शेअर करा. बघा, गुरुचरित्र ग्रंथ वाचणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. ज्यांना दत्त महाराजांनी निवडलं आहे त्यांनाच हा ग्रंथ वाचण्याचं भाग्य मिळतं. गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नाही, हा एक कल्पतरू समान आणि 5वा वेद मानला जाणारा अलौकिक ग्रंथ आहे. आता आपण जो काही संकल्प करून पारायण करतो ती सेवा पूर्ण व्हायची असेल तर तिची सांगता म्हणजे उद्यापन करणं खूप गरजेचं असतं. उद्यापन केल्याशिवाय पारायण पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन 15 एप्रिल म्हणजेच बुधवारी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी मंदिरात किंवा केंद्रात सामूहिक पद्धतीनं पारायण केलं असेल त्यांना वेगळं उद्यापन करण्याची गरज नसते. त्यांना आपल्या घरी उद्यापन करण्याची गरज नसते. केंद्रामध्येच सामूहिक पद्धतीनं त्या पारायणाचं उद्यापन केलं जातं. पण ज्या महिलांनी आपल्या घरी वैयक्तिक पद्धतीनं पारायण केलं आहे त्यांना उद्यापन करावंच लागतं. आता उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे, आपली जी देवपूजा आहे ती करायची आहे आणि आपले 7व्या दिवशीचे अध्याय क्रमांक 44 ते 53 आपल्याला वाचून घ्यायचे आहे. आणि सगळे अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला श्री दत्त गुरु प्रसन्न असं म्हणायचं आहे. आता आपले अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य तयार करायचा आहे. हा नैवेद्य आपल्याला सकाळी 10:30 वाजेच्या आत तयार करायचा आहे. आणि म्हणून पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सर्व महिलांनी सकाळी लवकर उठून आपले जे अध्याय आहे ते वाचून स्वयंपाक करून नैवेद्य तयार करण्याचा प्रयत्न करा, कारण या दिवशी आपल्याला खूप घाई गडबड होणार आहे. आता आपल्याला नैवेद्य काय करायचा तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार काहीही नैवेद्य करू शकतात. पुरणपोळी, वरण भात, भाजी चपाती, खीर, डाळीचे लाडू, शिरा, भजी, तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही करू शकतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला न चुकता करायची आहे, कारण घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख गुरुचरित्र ग्रंथाच्या अध्यायांमध्ये आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही इतर काही पदार्थ केले किंवा नाही केले तरी चालेल, पण घेवड्याच्या शेंगांची भाजी म्हणजेच श्रावणी शेंगांची भाजी तुम्हाला या दिवशी न चुकता करायची आहे. आता तुम्ही जो नैवेद्य बनवणार आहात, स्वयंपाक करणार आहात, त्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही. कांदा लसूण न वापरता सात्विक पद्धतीने तुम्हाला नैवेद्य तयार करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती नैवेद्य बनवायचे आहे तर आपल्याला 4 नैवेद्य उद्यापनाच्या दिवशी बनवायचे आहे आणि हे 4 नैवेद्य आपल्याला वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढायचे आहे. नैवेद्याच्या भांड्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळशीचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच ठेवायचं आहे. आता या 4 नैवेद्यांपैकी पहिला नैवेद्य असतो तो आपल्या कुलदेवीसाठी, दुसरा नैवेद्य असतो तो आपल्या देवघरातील देवी देवतांसाठी, तिसरा नैवेद्य असतो तो आपल्या गुरुचरित्र पारायणाच्या पूजेच्या मांडणीसाठी किंवा गुरुचरित्र ग्रंथासाठी आणि चौथा नैवेद्य असतो तो गायीसाठी. आता ही सर्व तयारी आपल्याला सकाळी 10:30 वाजेच्या आत करून घ्यायची आहे. 4ही नैवेद्य आपल्याला आपल्या देवघरासमोर किंवा जिथे पूजेची मांडणी केली आहे तिथे ठेवायचे आहे. नैवेद्य ठेवताना भांड्याच्या खाली जमिनीवर पाण्यानं भरीव चौकोन करायचा आहे आणि मगच त्यावर भांडं ठेवायचं आहे. सोबत 1 तांब्या भरून पाणी सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. आता हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला धूप दीप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला पंचारती 10:30 वाजता करायची आहे. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला पंचारती करायची असते. तुम्ही गणपती बाप्पांची, स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची, तुमच्या कुलदेवाची, कुलदेवीची आरती करू शकता. आरती झाल्यानंतर आपल्याला मोठ्याने जय जयकार करायचा आहे. जय जयकार करायला लाजायचं नाही. अगदीच मोठ्या आवाजात आपल्या पूर्ण घरभर आवाज घुमेल इतका आवाजात आपल्याला
जय जयकार करायचा आहे। आता आरती झाल्यानंतर हात जोडून दत्त महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आहे की हे दत्त महाराज, मी गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण आज उद्यापन करून पूर्ण केलं आहे। मी तुम्हाला हा नैवेद्य अर्पण केला आहे, त्याचे तुम्ही स्वीकार करा। माझ्याकडून या 7 दिवसात जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा। माझी जी सेवा आहे ती मी तुमच्या चरणांमध्ये अर्पण करतो, तिचा तुम्ही स्वीकार करा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावर आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर राहू द्या, असं आपल्याला दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे। आता यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे बघा, आपल्याला आपल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची जिथे मांडणी केली असेल त्या जागेवर आसन टाकून बसायचं आहे। महिलांनी डोक्यावर पदर घ्यायचा आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो आपल्या दोन्ही हातांमध्ये घेऊन आपल्याला जय जयकार करायचा आहे। आता हा जय जयकार करत असताना सुरुवातीला आपल्याला जो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे, आपल्या छातीला ग्रंथ लावायचा आहे आणि मोठ्या आवाजात आपल्याला जय जयकार करायचा आहे। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। ओम श्री त्र्यंबकेश्वर भगवान की जय। ओम श्री गंगा गोदावरी माता की जय। भारत माता की जय। हा जय जयकार आपल्याला करायचा आहे। लक्षात ठेवा, पहिल्यांदा जय जयकार करताना ग्रंथ छातीला लावायचा आहे। दुसऱ्यांदा जेव्हा आपल्याला जय जयकार करायचा आहे तेव्हा ग्रंथ आपल्या कपाळाला लावायचा आहे आणि मोठ्या आवाजात आपल्याला जय जयकार करायचा आहे। आणि तिसऱ्यांदा जेव्हा आपण जय जयकार करणार आहोत तेव्हा ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि मोठ्या आवाजात आपल्याला जय जयकार करायचा आहे। आणि बघा, जेव्हा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ तुमच्या डोक्यावर ठेवताना त्या क्षणी खरंच मन भरून येतं, डोळ्यामध्ये आपोआप पाणी येतं, इतका आनंद होतो की शब्दात सुद्धा सांगता येत नाही। गेले 7 दिवस जे काही कष्ट घेतले, जे काही नियम पाळले, धावपळ झाली, काही त्रास झाला असेल, ते सगळं त्या एका क्षणामध्ये संपून जातं आणि सगळं हलकं वाटायला लागतं। मन अगदी प्रसन्न होतं आणि आपल्या मनातून एक वेगळाच आनंद येतो। असं वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत, दत्त महाराजांनी आपल्याला निवडलं आहे। म्हणून हा क्षण तुम्ही घाईघाईमध्ये करू नका, मनापासून या क्षणाला अनुभवा, या क्षणाचा आनंद तुम्ही मनापासून घ्या। खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे, नक्कीच तुम्ही घ्या। कारण गुरुचरित्र ग्रंथ डोक्यावर घेण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळत नाही। जी व्यक्ती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करते ना, त्याच व्यक्तीला गुरुचरित्र ग्रंथ डोक्यावर घेण्याचं भाग्य मिळत असतं आणि त्या भाग्यवान लोकांमध्ये जर आपला समावेश होत असेल तर किती आनंद आपल्याला होणार आहे याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। खूप सुंदर अनुभूती आहे। आपण जे पारायण केलं त्याचं सार्थक झाल्यासारखं आपल्याला त्या क्षणी वाटत असतं। नक्की तुम्ही अनुभव घ्या आणि गुरुचरित्र ग्रंथ डोक्यावर घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतात ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। आता तिसऱ्या वेळेस जय जयकार करून झाल्यानंतर ग्रंथ आपल्या डोक्यावरून आपल्याला पुन्हा जागेवर ठेवायचा आहे, लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे। आणि मग यानंतर आता गाईसाठी जो नैवेद्य आपण भरून ठेवलेला होता तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे आणि कुत्र्याला पोळी सुद्धा खाऊ घालायची आहे। आता खूप महत्त्वाचं म्हणजे जर ब्राह्मण जोडपं मिळालं तर त्यांना जेवण द्यायचं, पण आजकाल ब्राह्मण जोडपं मिळणं खूप कठीण झालं आहे आणि म्हणून वैवाहिक जोडप्याला सुद्धा तुम्ही बोलावू शकता। परंतु तेही नाही मिळालं तर काय करायचं, कारण आजकाल जो तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतका व्यस्त आहे की आपल्याला वैवाहिक जोडपं सुद्धा वेळेवर मिळत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला शिधा बाजूला काढायचा आहे। आता शिधा किती काढायचा तर बघा, 2 व्यक्तींना एक वेळ पोटभर जेवण मिळेल इतका शिधा आपल्याला एका पिशवीत भरायचा आहे आणि ती पिशवी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीजवळ ठेवायची आहे। दिवसभर आपल्याला तो शिधा तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची जी पोथी मांडली आहे ती उचलणार आहात त्या दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्ही दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन तो शिधा तेथे अर्पण करायचा आहे। सोबत दक्षिणा सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आणि जर नसेल जवळ मंदिर तर तुम्ही तुमच्या घराजवळ ज्या काही देवी देवतांचं मंदिर असेल तेथे जाऊन तो शिधा अर्पण करायचा आहे, दक्षिणा ठेवायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
उद्यापनाच्या दिवशी दानधर्म आपल्याला न चुकता करायचा आहे. एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला काहीतरी खायला द्यायचं आहे, पैसे द्यायचे आहे किंवा त्यांच्या गरजेच्या वस्तू गरीब गरजूवंत व्यक्तींना आपल्याला द्यायचं आहे. कारण अन्नदाना इतकं श्रेष्ठ दान या जगात कोणतंच नाही आणि म्हणून पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी नक्कीच अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. केंद्रात किंवा मठात जाऊन तेथे तुम्ही अन्नदान करू शकतात किंवा अन्नदानाच्या सेवेमध्ये तुम्ही काहीतरी दक्षिणा देऊ शकता. आणि आता गुरुचरित्र ग्रंथाजवळ जो काही नैवेद्य आपण ठेवला आहे तो ज्या व्यक्तीने पारायण केलं आहे त्या व्यक्तीने ग्रहण करायचा आहे आणि उरलेले जे 2 नैवेद्य आहे ते घरातील इतर व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. जर तुम्ही 7 दिवस उपवास केला असेल तर तुम्ही उद्यापनाच्या दिवशी उपवासाचं पारणं करायचं आहे, उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे. आणि शेवटी दत्त महाराजांना सांगायचं आहे की दत्त महाराज, माझ्याकडून अशीच सेवा नेहमी करून घ्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या घरादारावर राहू द्या, अशी प्रार्थना करायची आहे. आता गुरुचरित्र पारायणाची जी पूजेची मांडणी केलेली आहे ती आपल्याला गुरुवारी सकाळी म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी ती पूजेची मांडणी उचलायची आहे. जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला व्यवस्थित जागेवर ठेवायचा आहे, जिथे वारंवार आपला हात लागणार नाही. त्याचबरोबर जो कलश आपण ठेवलेला आहे त्यातील जो नारळ आहे तो तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा फोडून सुद्धा खाऊ शकता. त्या कलशातील जे पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे. टॉयलेट बाथरूमची जागा सोडता आणि उरलेलं पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. जे पानं फुलं पूजेमध्ये आपण वापरली होती ती आपल्याला पाण्यात प्रवाहित करायची आहे किंवा तुमच्या झाडांमध्ये टाकायची आहे. आणि जर तुम्ही यावर्षी गुरुचरित्र पारायण केलं असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.